मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात आता माघी गणेश जयंती उत्सवाची देखील भर पडली आहे। कामाठीपुरामधील 12वी गल्लीमध्ये अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून माघी गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जातो। यंदा जयपूर पॅलेसची प्रतिकृती असलेल्या मंडपात माघी गणेश विराजमान झालेत। 1 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीच्या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या उत्सवाचा आगमन सोहळ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। मुंबईतील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशाची सुद्धा आपल्याला आता धूम पाहायला मिळत आहे आणि आपण आता सध्या आहोत कामाठीपुरामध्ये। अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आहे। या मंडळातर्फे गेल्या 13 वर्षांपासून माघी गणेश जयंतीला हा उत्सव साजरा केला जात आहे आणि मंडळाचे उपखजिनदार भास्कर परब आपल्या सोबत आहेत। मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। सर, काय सांगाल? 13 वर्षापासून ही परंपरा जोपासली जाते, यावेळी आता आगमन तर होतंय, प्राण प्रतिष्ठापना कधी असेल, विसर्जन कसं असेल आणि किती दिवसांचा उत्सव असेल? हा उत्सव 10 दिवसाचा असतो आणि स्थापना 1 फेब्रुवारी ते आगमन सोहळा आमची 11 फेब्रुवारी असते। 10 दिवसामध्ये विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केले जातात, जसे मुलांसाठी स्पर्धा ठेवली जातं, वरिष्ठांसाठी भजन असतं आणि एक संस्कृती कुठेतरी आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो या माघी गणेशोत्सवामध्ये आणि अशा प्रकारे आम्ही हा 10 दिवस उत्सव साजरा करतो। धन्यवाद। एकंदरीतच सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन कामाठीपुरामध्ये गेल्या 13 वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे, त्यामुळे यावेळी सुद्धा आपल्याला विशेष आकर्षण या ठिकाणी सजावटीच्या रूपात पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकांमध्ये लय आनंदाचं वातावरण आहे। सर्व जे तयारी आहे ते झालेली आहेत, लोकांच्या श्रद्धा आहेत। आम्ही स्वतः सगळं तयारी बघून सगळं व्यवस्थित झालं पाहिजे त्याची काळजी घेतो आणि हे कामाठीपुराचा इतिहास आहे की सर्व धर्मांचा सर्व त्योहार इतकी उत्साहानं आम्ही इथे साजरा करतो। हे कामाठीपुरा एक मिनी इंडिया आहे, याच्यामध्ये लोक व्यवस्थित आनंदमध्ये सगळा जे त्योहार आहे त्यांची इथे ते उजवतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।